नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। मागील महिन्यात पुणे महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीच्या धामधुमाळीतून पुणेकर सावरले आणि प्रभाग क्रमांक 40च्या नगरसेवकांनी आपल्या कामाला सुरुवात केली। प्रभाग क्रमांक 40च्या नवनिर्वाचित नगरसेविका पूजाताई तुषार कदम यांनी आपल्या कामाची सुरुवात कात्रज तलावावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे रंगकाम करून सुरुवात केली आहे। कात्रजची भूमी ही शिवस्पर्शानं पावन झालेली आहे। त्या भूमीत छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा रुजलेला आहे। छत्रपतींच्या नावाने कात्रजकर या कात्रज तलावावर नतमस्तक होत असतात। कात्रज तलावावरची छत्रपती शिवरायांची आणि छत्रपती शंभूराजे यांची मूर्ती दोन्हीही एकाच ठिकाणी असल्याने शिवप्रेमींची प्रचंड गर्दी होत असते। आलेल्या सर्व शिवभक्तांचे शिवशंभू प्रतिष्ठान आणि महेश कदम मित्रपरिवार यांच्या वतीने स्वागत केले जाते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे रंगकाम आणि सुशोभीकरण करून आपण आपल्या कामाची सुरुवात केल्याचं समाधान यावेळी नगरसेविका पूजाताई तुषार कदम यांनी सांगितले। छत्रपती शिवरायांच्या विचाराचे आचरण करून प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वावलंबी बनावे आणि हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन यावेळी नगरसेविका पूजा कदम यांनी केले। सौ पूजाताई तुषार कदम नगरसेवक पुणे मनपा यांनी आपल्या कामाची सुरुवात शिवजयंतीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे सुशोभीकरण करून केले। याचा आम्हा कात्रजकर आणि शिवभक्तांना सार्थ अभिमान आहे, असे मत शिवशंभू प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री महेश सुरेशराव कदम यांनी व्यक्त केले। यावेळी शिवप्रेमी राजू अप्पा लाटमे, अंकुश उमरटकर, मनोज वामाने आदी शिवप्रेमी उपस्थित होते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।